प्रीतीताई कुठे चाललीस? काही नाही अगं, ते म्हणाले होते ना ड्रेस शिवायला टाकलाय तेच आणायला. अगं मी तुला सोडते, चल. अगं नाही राहू दे, मी जाईन ना. अगं अशी काय करतेस? मी पण बाहेरच जाते. चालत चालत कुठे जाशील? मी सोडते ना, चल. अगं असं काय करतेस? माझं तेवढं चालणं पण होईल नाही का? अगं कशासाठी चाललीस ते तरी सांग. तू काय माझी चौकशी करतेस? नाही अगं ताई, मी फक्त विचारलं तुला. नाही, माहिती आहे मला तू मोठी झाली आहेस, मॅच्युअर आहेस, पण सगळ्याच बाबतीत शहाणपण शिकवायचं नाही आहे. आणि मी तुझी मोठी बहीण आहे, हे विसरू नकोस. अगं असं का बोलतेय ताई? असं तर कधी वागत नाही. नक्कीच हिच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे, बघायला पाहिजे. आई, मी सुभद्रा काकूकडे जाऊन येते ग. हा बर. नको चल. हां एवढा का घाबरलास? काय नाही, मी वस्तू आणताना आत्याला धडकलो. मला वाटतं तिला संशय आलाय की आपल्याला इथं बघायच्या आधी निघायचं. फसवलंयस रे तू आम्हाला, दुखावलंयस माझ्या मुलीला. आजपासून तुझी आणि माझी मैत्री तुटली. आज सदानंदशी बोलायला हवं. तन्वी बेटा शांत हो. त्याच गोष्टीचा किती विचार करणार आहेस? अगं झालं ते एका अर्थी चांगलंच झालं. आपल्याला आधीच कळलं ती माणसं कशी आहेत ते, आणि तू त्यांच्या घरात जाण्यापासून वाचलीस. सावर सावर स्वतःला. सदानंद एकदा फोन उचल, एकदा फोन उचल. सदानंद, मी समजू शकतो तुला सध्या काय वाटतंय ते, पण तू एकदा भेट, आपण शांतपणे बोलूया. पुरुषोत्तम, माझी मुलगी अजूनही त्या धक्क्यातून सावरलेली नाहीये, आणि तुझं रडगाणं ऐकण्यात मला जरा सुद्धा इंटरेस्ट नाहीये. तू फसवलंयस आम्हाला, आणि ही गोष्ट मी माझ्या उभ्या आयुष्यात विसरणार नाही. तरी मला आत्ता कळलं, गुलाबाचं फक्त सौंदर्य बघायचं नसतं, तर त्याचे काटे सुद्धा बघायचे असतात. थँक्यू. घ्या ना कॉफी. तिच्याकडे एकटक बघ आणि म्हण, छान दिसतेस. असं कसं डायरेक्ट बोलणार? अरे असं पण काय जागतिक युद्धाची चर्चा करायला भेटलोय का? नाही ना. त्याचं तिच्याशी काहीतरी पर्सनल बोलायचं होतं म्हणून बोलवलं ना तिला. जरा जरा छान गोड बोल ना तिच्याशी, जरा कौतुक वगैरे कर. मी काय म्हणत होतो? छान छान दिसतंय. करेक्ट.
म्हणजे हे छान दिसतं ना सगळं आजूबाजूचं. हो. अरे आजूबाजूच्या तुमच्यामुळे आजूबाजूचं सगळं छान दिसतंय तुमच्यामुळे. मला काय मार खायला लावणारस का तू? अरे दादा 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 आपण लग्नाची बोलणी करायला आलोय ना, मग हळदी कुंकवाला बोलवल्यासारखं का बोलतोयस? तू बोल तुम्ही छान दिसताय. छान दिसतेस म्हणजे तुम्ही छान दिसताय. थँक्यू. थँक्यू. थँक्यू दादा. असंच आहे ना, जरा थोडंसं रोमॅन्टिक बोलत राहा. अजून एक काम कर दादा, डायरेक्ट मुद्द्याला हात घाल. हा मुलगा इथे काय करतोय? प्रीतीताई इथे आली हे कळलंय का त्याला? तिचं पाठलाग करतोय का तो? त्याचा इथे काय संबंध आहे? नाही, मला वाटलं नव्हतं तू इथे येशील, पण कदाचित हीच आपली नवी सुरुवात असू शकते आणि म्हणूनच तुला इथे यावंसं वाटलं. मला वाटलं नव्हतं तुम्ही इथे याल, पण कदाचित आजपासून ही नवीन सुरुवात होणार आहे म्हणूनच तुम्ही आला असाल. मलाही कळत नाहीये, पण कुठून तरी सुरुवात करावीच लागेल नाही का? करेक्ट लाईनवर आहेस. करेक्ट लाईनवर आहेस. काय हां काही बोललात का तुम्ही? सॉरी तुला नाही. सॉरी तुला नाही, म्हणजे तुम्हाला नाही. अरे दादा, स्वतःचं डोकं लावून ना सगळ्यात काय रिपीट करतोयस? बरोबर आहे. काय काय बरोबर आहे? हेच तुम्ही आता म्हणालात ना की कुठून तरी सुरुवात करायला हवी, तेच बरोबर आहे. हां. भेट तू, मी आहे लाईनवर. मी पण आहे लाईनवर. काय 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 बोलताय तुम्ही? नाही म्हणजे हे योग्य मार्गावर आहे, म्हणजे नवीन सुरुवात करतोय ना असं म्हणायचं होतं मला. योग्य मार्गावर आहे.